नवरात्र दिवस 9वा. देवी सिद्धदात्रीची महिमा आणि कथा. नवरात्रीतील 9वा आणि अंतिम दिवस देवी सिद्धदात्रीची उपासनेसाठी समर्पित आहे. देवी सिद्धदात्री ही साक्षात सिद्धी आणि ज्ञानाची देवी मानली जाते. तिच्या कृपेने भक्तांना जीवनात सर्वोच्च सिद्धी प्राप्त होते. ती भक्तांचे जीवन यशस्वी, आनंदी आणि सुखमय करते. देवी सिद्धदात्री भक्तांच्या सर्व इच्छांची पूर्तता करणारी आणि त्यांना आत्मिक शांती प्रदान करणारी देवी आहे. तिची महिमा अगाध आहे आणि आज आपण तिच्या जीवनाची कथा जाणून घेणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. देवी सिद्धदात्रीची उत्पत्ती. पुराणानुसार देवी सिद्धदात्रीने त्रिदेवांनाही सिद्धींचा आशीर्वाद दिला आहे. एकदा भगवान विष्णूने स्वतःला नारायण रूपात परिवर्तित केले आणि देवी लक्ष्मीची उपासना सुरू केली. त्यावेळी त्यांनी देवी सिद्धदात्रीची कठोर तपस्या केली. सिद्धिदात्री देवीच्या उपासनेने भगवान विष्णूला संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती प्राप्त झाली. हे रूप असाधारण शक्ती आणि सिद्धीचे प्रतीक आहे आणि तिच्या कृपेने भक्तांना जीवनात सर्व प्रकारच्या सिद्धी आणि सामर्थ्य प्राप्त होते. देवी सिद्धदात्रीची उत्पत्ती त्यावेळी झाली जेव्हा ब्रह्मांड निर्माण करण्यात आले होते. भगवान शिवाने तिला आद्यशक्ती म्हणून स्वीकारले होते. देवीच्या अष्टसिद्धींनी त्रिदेवांना शाश्वत शक्ती प्रदान केल्या आणि तिच्या कृपेनेच ब्रह्मांडातील सर्व निर्मिती शक्य झाली. तिची कृपा साधारण भक्तांवरही तितकीच प्रभावी असते आणि भक्तांना या सिद्धी प्राप्त करून जीवनातील संकटांवर विजय मिळवण्याची ताकद असते. देवीच्या सिद्धीचे वरदान. देवी सिद्धदात्रीच्या उपासनेने भक्तांना 8 प्रमुख सिद्धी प्राप्त होतात. या सिद्धींचा उल्लेख पुराणात करण्यात आला आहे आणि या सिद्धींचे महत्त्व अत्यंत आहे. या 8 सिद्धी पुढील प्रमाणे आहेत. नंबर 1. अनिमा, स्वतःला सूक्ष्मातील बनवण्याची शक्ती. 2. महिमा, स्वतःला विशाल रूपात विस्तारण्याची क्षमता. गरिमा, स्वतःला जड किंवा हलके करण्याची शक्ती. नंबर 4. लघिमा, स्वतःला अत्यंत हलके करण्याची क्षमता. 5. प्राप्ती, आपल्या इच्छेनुसार कोणतीही वस्तू प्राप्त करण्याची क्षमता. 6. प्राकाम्य, इच्छेनुसार जगातील कोणतीही कृती करण्याची क्षमता. नंबर 7. ईशित्व, सर्वत्र आणि सर्वांवर अधिपत्य असण्याची क्षमता. 8. वशित्व, कोणत्याही गोष्टींवर पूर्ण नियंत्रण ठेवण्याची क्षमता. या सर्व सिद्धी भक्तांच्या जीवनात असाधारण बदल घडवून आणतात. भक्तांनी देवी सिद्धदात्रीची उपासना मनापासून केली तर त्यांचे जीवन सर्व प्रकारच्या अडचणींवर विजय मिळवते आणि ते आत्मिक उन्नतीच्या मार्गावर जातात. देवी सिद्धदात्रीची महिमा. देवी सिद्धदात्रीचे रूप अत्यंत मोहक आणि तेजस्वी आहे. ती 4 हातांनी शोभते आणि तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र आहेत. तिला कमळावर आरूढ दाखवले जाते आणि तिच्या रूपाने ती ज्ञान, शक्ती आणि शांततेचे प्रतीक आहे. देवी सिद्धदात्रीची उपासना जीवनातील सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी केली जाते. तिच्या कृपेने भक्तांचे मानसिक शांती, आत्मसंतोष आणि जीवनात यशस्वी होण्याची इच्छा पूर्ण होते. ती भक्तांना त्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता करून देते. म्हणूनच तिला सिद्धदात्री असे म्हटले जाते. देवी सिद्धदात्रीची कथा. एकेकाळी एक महान राजा होता ज्याचे नाव कुमारसेन होते. राजा कुमारसेन आपल्या राज्याचा आदर्श राजा होता, परंतु त्याला वारंवार पराभवाचा सामना करावा लागत होता. त्याने अनेक वर्ष आपल्या सैन्याला प्रशिक्षित केले, पण युद्धात त्याचे सैन्य नेहमीच अपयशी ठरले. एके दिवशी तो अत्यंत निराश झाला आणि जंगलात जाऊन भगवान शिवाची उपासना करू लागला. त्यानंतर त्याला देवी सिद्धदात्रीने स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले की जर त्याने तिची उपासना केली
तर त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील आणि त्याचे राज्य शांती, समृद्धी आणि यशाने भरून जाईल. राजा कुमारसेनने देवीची उपासना सुरू केली आणि काही दिवसात त्याला यशस्वी विजय प्राप्त झाला. त्याचे राज्य सुखाने फुलले आणि तो आपल्या राज्याचा सर्वश्रेष्ठ राजा बनला. त्याने आपल्या राज्यात देवी सिद्धिदात्रीचा भव्य मंदिर उभारले आणि तिची अखंड उपासना सुरू ठेवली. सिद्धिदात्रीची उपासना कशी करावी? देवी सिद्धिदात्रीची उपासना करताना भक्तांनी गुलाबाचे फूल, धुपाचा दिवा आणि गाईचे तूप अर्पण करावे. देवीच्या उपासनेत पवित्र वस्त्र धारण करणे आणि ध्यान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तिच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप नष्ट होऊन ते पवित्र होतात. तिची उपासना केल्याने भक्तांना सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि त्यांचे जीवन सुखमय होते. तिच्या उपासनेत भक्तांनी ओम सिद्धिदात्रीये नमः हा मंत्र जपत राहावा. देवी सिद्धिदात्रीची उपासना करण्यासाठी 9व्या दिवशी उपवास करणेही अत्यंत शुभ मानले जाते. ती भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करून त्यांना यशस्वी आणि शांत जीवनाची प्राप्ती करून देते. उपसंहार: देवी सिद्धिदात्रीची उपासना केल्याने भक्तांना जीवनातील सर्व सिद्धी, संपत्ती आणि सुख प्राप्त होते. तिच्या कृपेने भक्तांचे जीवन सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्त होते आणि ते शांत, समृद्ध आणि यशस्वी होतात. आशा करते की देवी सिद्धिदात्री तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करून तुम्हाला सिद्धी आणि सुख प्रदान करेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद.